श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण, पुण्यातील यशदा संस्थेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026चं आयोजन, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा 15वा पदवीदान समारंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत, पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीनं मिनी सरस सावित्री जत्रा जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आणि जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. याप्रसंगी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी उपस्थित होते. पुण्यासारख्या वेगानं विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याचं लोकार्पण होत आहे आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते. कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला. काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्वाचं काम होतं. पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे हे काम होऊ शकलं. पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली. मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते? ती म्हणाले, मी थोडी इंजिनियर आहे. आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं. पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे. या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले. अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता थेट उत्तर दिलं होतं. आणि मला असं वाटतं की आज ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या प्रकारचं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो त्यातनं एक विकसित अशा प्रकारचं शहर म्हणून पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे त्या माध्यमातून बदलतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणं हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, हा उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे, त्यामुळे मी सर्व पुणेकरांचे मनापासून अभिनंदन करते. आजचा दिवस आपल्या पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. विद्यापीठ चौक, गणेश खिंड रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही अनेक वर्षापासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मला आदरणीय अजितदादांची प्रकर्षानं आठवण होत आहे. या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता. त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय आदरणीय दादांनी घेतला. त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा कसा केला हे शिरोळे साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुण्याकराला बघायला मिळणार आहे. मला आठवतंय करोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्वत्र जनजीवन ठप्प झालं होतं त्या काळात त्या जुन्या पुलाचं पाडकाम
आणि नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा निर्णय आदरणीय अजितदादांनी घेतला. या काळात पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ते सातत्यानं काळजी घेत होते. आदरणीय दादांचे प्रत्येक प्रकल्पावर अत्यंत बारकाईने लक्ष असायचं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. दर 15 दिवसांनी मंत्रालयातून ते विविध प्रकल्पांचा आढावा घेत असत. त्याप्रमाणेच या बैठकीत या पुलाच्या कामाची प्रगतीची सातत्यानं विचार करायचे. पुण्यातील यशदा संस्थेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026 नुकतंच पार पडलं. या बैठकीचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भारताचं इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यासाठी बायोगॅस हा सर्वोत्तम पर्याय आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं. ते म्हणाले, जो कुछ इंटरनेशनल सिनेरियो दिख रहा है और जो वॉर छिड़ी हुई है उसके कारण हमारे एनर्जी सिक्योरिटी का प्रश्न कितना महत्वपूर्ण है यह आप सबको एक्सप्लेन करने की आवश्यकता नहीं है. हम 86% जो हमारी एनर्जी है विशेष रूप से इंपोर्ट करते हैं और उसमें 22 लाख करोड़ रुपए हमारे देश के बाहर जाते हैं और इसलिए हमारी विजन यही है टू मेक इंडियाज ट्रांसपोर्ट इकोसिस्टम स्मार्ट, सेफ एंड सस्टेनेबल बाय 2030. और ये सब करने के लिए हमने अनेक प्रकार के इनिशिएटिव लिए हैं. उसमें प्रमोट एंड इंक्लूड ऑल नॉन पोल्यूटिंग फ्यूल्स, जो ग्रीन फ्यूल्स है, नॉन पोल्यूटिंग फ्यूल्स है, इंडिजिनियस फ्यूल है और जो हमारे एग्रो इकोनॉमी को बूस्ट कर सकते हैं उनको हमने बड़े प्रमाण पर प्राथमिकता दी है, उसका प्रमोट किया है और उसको आज सफलता मिलती हुई दिख रही है. मार्केट बेस्ड एंड नीड बेस्ड अप्रोच ये हमारी विशेषता है. मुझे बहुत बार लोग ये प्रश्न पूछते थे जब मैंने पहले इलेक्ट्रिक व्हीकल को लॉन्च किया था तो कहा था कि ये रास्ते में बंद पड़ेगी तो इसको धक्का मारने के लिए आप आओगे क्या. अभी तक कोई धक्का मारने की जरूरत नहीं पड़ी, पर स्वाभाविक रूप से आउट ऑफ ट्रैक जब कोई नई बात आती है तो उसको स्वीकार करने के लिए समय लगता है और इसलिए अल्टरनेटिव फ्यूल और बायो फ्यूल दोनों को प्राथमिकता देना ये हमारी सरकार की नीति है. उसमें इथेनॉल है, मेथेनॉल है, बायोडीजल है, एलएनजी, बायो एलएनजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक और हाइड्रोजन. अब आइसोब्यूटेनॉल की भी बात हम कर रहे हैं. आप जितना तैयार करोगे उसमें प्रॉब्लम नहीं है. हाँ, उसके साथ इंटीग्रेटेड इकोसिस्टम डेवलप करनी पड़ेगी और क्वालिटी और क्वांटिटी के साथ टेक्नोलॉजी को भी इम्प्रूवमेंट करना होगा. कॉस्ट इफेक्टिव टेक्नोलॉजी को लाना पड़ेगा. कॅपिटल कॉस्ट को रिड्यूस करना होगा. या परिषदेत त्यांनी उद्योजकांना बायोगॅस प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचं आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहनही केलं. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा 15वा पदवीदान समारंभ नुकताच पुण्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे युवकांच्या नोकऱ्या जाणार हा केवळ एक भ्रम असून भारतानं तो मोडीत काढला आहे असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी यावेळी व्यक्त केलं. सेठ यांच्या हस्ते विविध विभागातील प्रथम 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चास्करही उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय सेठ म्हणाले, एआई का जमाना है. अभी आप देख रहे हो कि दुनिया भर में युद्ध के बादल चल रहे हैं. ऑपरेशन सिंदूर में वो करके दिखाया जिससे भारत की रक्षा की शक्ति का लोहा पूरा दुनिया मान रही है और यही एआई हमारे देश की तकदीर और तस्वीर बदलेगा. एआई क्या है? एक ह्यूमन ब्रेन को आपको चिप में डालना है. वो चिप खुद नहीं काम करेगा. एआई भी आप कितना भी एडवांस कर लो लेकिन ह्यूमन ब्रेन को चिप में डालकर हम कठिन से कठिन परिस्थिति में, चाहे वो हेल्थ सेक्टर हो, एग्रीकल्चर सेक्टर हो, तो एआई आज की दुनिया का सबसे बड़ा युवाओं के लिए केंद्र बन गया है. ये परसेप्शन हटा दो आप अपने जीवन में कि एआई आने से हमारे रोजगार के अवसर कम हो गए. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या वतीनं सहकार चळवळीत बांबू, शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण तसंच डेटाच्या आधारे नेतृत्व, धोरणं,
नवकल्पना आणि प्रभाव या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि बांबूकॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनामध्ये बांबूपासून तयार केलेल्या विविध पर्यावरणपूरक वस्तू आणि कलाकृतींचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या प्रदर्शनाला नुकतीच भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीचा आपण जगभरातल्या सगळ्या कलाकारांच्या सोबत जर आपण तुलना केली तर चायना आपल्यापेक्षा पुढे आहे. परंतु आपले लोक धडपड करू लागलेले आहेत आणि ही धडपड कशासाठी चालू आहे तर मानवजात जर वाचवायची असेल तर तुम्हाला प्लॅस्टिक बंद करावं लागणार आहे आणि मग बांबू हे प्लॅस्टिकला पर्याय देऊ शकतं. किंवा आपण इथं जेवढे काही लाकडी सामान बघितले आपण ते बांबू पासून आहे. आतापर्यंत लाकडी सामान म्हणजे झाड तोडावं लागायचं आणि एक झाड तोडलं तर पुन्हा ते 25-30 वर्ष काही मोठं होऊ शकत नाही. परंतु बांबूमध्ये आणि झाडामध्ये नेमकं फरक काय? झाड तोडलं तर मरतंय आणि बांबू न तोडलं तर मरतंय. मग तुमची लाकडाची गरज पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि ग्रीन आच्छादन जे आहे आपलं ते सुद्धा अबाधित राहायला पाहिजे. या दोन्ही गोष्टीसाठी बांबूची आवश्यकता आहे. कृषीप्रधान देश आहे आपलं आणि 78,000 कोटीचा आपण लाकूड आयात करतो. आता जर समजा आपल्याला लाकडाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचं जर ठरवलं तर कमीत कमी 30-40 वर्ष लागतील का? तर आता लावलेलं झाड लाकूडाच्या मध्ये रूपांतर होण्यासाठी कमीत कमी 25-30 वर्ष लागणार आहेत. मग 30 वर्षामध्ये आपण राहूत का नाही माहिती नाही. परंतु बांबू जर लावला तर 3 वर्षानंतर 30 वर्षाच्या झाडाचं लाकूड जे काम करणार आहे तेच लाकूड आता 3 वर्षाचं बांबूपासून तयार होणारा लाकूड करू शकते. 2 दिवसीय या प्रदर्शनात तज्ञांची व्याख्यानं, चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी समारोपाच्या वेळी प्रदर्शनाला भेट दिली. ते म्हणाले की सहकारी क्षेत्राचा सगळ्यात मोठा फायदा असा की एकाच वेळेला अनेक व्यक्तींचा उद्धार होऊ शकतो. कारण एका समूहाला सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून एक उत्थानाची एक नवीन दिशा मिळू शकते जे सर्वसाधारणपणे एका खाजगी कंपनीला शक्य होत नाही. पण त्याच्यामध्ये जी काय नवीन संपत्ती निर्माण होते त्याची वाटणी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीकडे जाऊ शकते. कॉन्सेप्च्युअल जर विचार केला तर हा निश्चितपणे होऊ शकतं आणि ते करण्यासाठी बांबूवर आधारित प्रक्रिया प्रकल्प महाराष्ट्रात आणि त्या ठिकाणी झाले पाहिजेत. म्हणून 1998 साली मी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असताना पहिल्यांदा देशामध्ये बांबूचा हा उपक्रम चालू केला. तिथून सुरुवात झाल्यानंतर आता त्याला एक निराळी दिशा मिळाली. जागतिक महिला दिन रविवारी सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन, मुलाखती, आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या महिला पत्रकारांचा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्वानंद सोशल फेडरेशन, कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणेतर्फे आशा पुरस्कारानं गौरव करण्यात आला. महिला माध्यमकर्मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत समर्थपणे अन्यायाविरोधात लढत आहेत. महिला पत्रकारांची लेखणी अशीच सदैव जनसामान्यांसाठी तळपत राहो. त्याचप्रमाणे महिला पत्रकारांचं कार्य हे लिंग समानतेचं उदाहरण ठरावं अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. महिला दिनाच्या दिवशी पुण्यात केशव शंखनाद पथकाच्या वतीनं 1001 महिलांनी सामूहिक शंखनाद करून जागतिक विक्रम केला. तसंच महिला दिनाचं औचित्य साधून पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं मिनी सरस सावित्री जत्रा जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आणि यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तरीय पुरस्कार तसंच महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यानं पावन झालेल्या भूमीत त्यांच्या नावानं सुरू असलेली सावित्री जत्रा हे केवळ एक प्रदर्शनाचं नाव नाही तर महिलांना स्वावलंबी करणारी एक चळवळ आहे. यामधील महिला बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर मिळणारी मागणी ही अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं माधवी कुलकर्णी यांनी. तंत्र सहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.